हॅलो, नमस्कार मंडळी. रामकृष्ण हरी सर्वांना. कसे आहात तुम्ही? विचार. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? छान आहात ना? अनामिकाचे ब्लॉग बघताय की नाही सर्व? सांगा बरं. अनामिकाचा फ्रेंड बघा, दिसतोय का तुम्हाला मागे? बघा कशी बोलतीये, ऐकत नाहीये बघा. ओहो, सर्वांचं स्वागत आहे मंडळी माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? शुभ सकाळ झाली आहे मस्त अशी. सगळं आवरलं आहे. बोलून देत नाही मला बघा, सांगते बोलू नकोस म्हणून. असं तिचं काहीसं चालू आहे बघा. तर सर्वांचं खूप खूप स्वागत माझ्या डेली ब्लॉगमध्ये. सर्वांनी चॅनलला माझ्या सपोर्ट करा, लाईव्हला येत राहा. तुम्ही म्हणाल तू आज अशी का बोलतेस? मी यासाठी बोलते, अनामिकाला आवडत नाही जोराने बोललेलं, आणि ती मग चावते पटकन. ते बघा, होय बोलते बघा ना, म्हणून मी अशी बोलते. नाही तर तुम्ही म्हणाल की असं का बोलतेस करून. सर्वांचं स्वागत आहे अजून एकदा आमच्या ब्लॉगमध्ये. सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पटपट बोलून घेते, मीचं लक्ष नाही तोपर्यंत. आणि काहीतरी सांगते, तिला सुद्धा काहीतरी बोलायचं आहे बहुतेक. काय बोलायचं आहे तुला शोनू? बोल बरं, काय बोलायचे तुला सांग बरं. न्हाऊ केली आहे आणि तुम्हाला दिसते चोच बघा. हिची चोच तुटली आहे काल का परवा कधी, मी आत्ता बघितलं. म्हणजे कालच बघितलं. तर बघा, दिसते तुम्हाला? हे बघा पिलो, दाखव चोच, दाखव तुझी तुझी चोच दाखव ग, दाखव. हे बघा, हे बघा, दिसते थोडीशी तुटली. मला असं वाटतं ना, काही खाताना तोडून घेतलंय तिने, का वरून कुठून अशी उड्या वगैरे मारते तिथून कुठून तरी पडले तर तुटले असं वाटतंय मला तरी. हे बघा, आहे ना पिल्लू? तिथूनच तुटली ना तुझी? तुला काय वाटतं शोनू, कुठून तुटली असेल? हां, तुला काय वाटतं कुठून तुटली असेल पिल्लू? हां, माझी शोनू खूप छान आहे. अनामिका मस्त नाऊ केली आहे, अंघोळ वगैरे केली आहे तिने मस्त की बघा. फ्रेश फ्रेश दिसते की नाही तुम्हाला? बाहेर पक्षी ओरडत आहेत म्हणून ती सुद्धा ओरडते आहे. सकाळची मस्त सर्व माझी कामं वगैरे झालेली आहे. चेतन पण गेलेलं आहे कामाला छानपैकी. आणि चेतनचा फोन आला की सर्वात जास्त ओरडते ती, म्हणजे आमची अनामिका. लव यू अनामिका, लव यू शोनू, टुकू टुकू टू. बघा मंडळी माझं काय चालू आहे इकडे. छान असं मस्त हे बघा, सांबार बनवलंय. एक नंबर असं आहे बघा. एवढं भारी बनवलंय ना, सगळं घातलंय बघा. त्यात कोकम पण घातले, त्याच्यामध्ये मस्त असा गूळ पण घातलाय, सर्व भाज्या अशा ॲड केल्यात ह्या बघा मस्त अशा. आणि असं एकच सांबार बनवलंय मस्तपैकी. जरा त्याला लसूणचं फोडणी वगैरे दिलंय छान अशी आहे बघा. जरा कड येऊ द्या आता. हे बघा असं कसं बनवलंय नक्की सांगा मला. हे बघा, थोडासा राईस पण लावला इकडे. हे बघा, गरम आहे, कुकरमधनं आत्ताच काढला ना. एवढा काय मी खाणार नाही म्हणा, थोडासाच खाणार ह्यातला. आता उरेल ह्यातला पण काय तर तेवढं लावाच लागतो ना कुकरमध्ये, डब्यात. थोडं जास्त झालं म्हणा. असो, ठीक आहे बघा. छोटासा डब्बा आहे, छोटासा. एवढं नाही खाणार नाही. तुम्हाला वाटेल मी काय एवढं खाते की काय. नाही हो माऊली, एवढं काही खात नाही मी. इकडे असं केली होती सकाळी भाजी. हे बघा, ही मुगाची भाजी केली होती सकाळी चेतनला टिफिनसाठी. हे बघा, कारण की ते भिजायला ना मी ह्याच्यासाठी घातले होते, आमटीसाठी. पण ते म्हटलं चला आता भाजी करूया म्हणून अशी भाजी केली होती सकाळी. ती पण बघा आता थोडीशी उरली आहे बघा, एवढी असं. आणि चपात्या केल्या होत्या सकाळी त्याला. तर आता मला असं वाटतं चपात्या पण किती असतील ह्याच्यामध्ये, माहीत नाही किती आहेत काय आहे त्या, बघूया. हे बघा, एक आहे चपाती. हे बघा, आहे एक चपाती आहे आणि हे अर्धी आहे. हे बघा, असं जास्त करत नाही मी. उगाच त्या उरतात वगैरे ना, तर कशाला मग उगाच करायचे आपण, आहे की नाही जास्त, म्हणून मग काही करत नाही. तर ह्याला आता जरा कड आला की मग जेवून घेणार मी. आमटी आणि भात जरा हे खाऊन घेते. आणि थोडीशी ती भांडी आहेत ती पण मग नंतर घासून टाकते, सगळं आवरते जरा, आणि पुढच्या कामाला मग लागावं लागेल. आणि आम्ही इकडे आता चहा घ्यायला बसलो. चेतन घेऊन आलाय शेवपुरी माझ्यासाठी बघा, खूप सुंदर आहे. कुठून आणली चेतन? छान लागते. आणि चेतन इकडे बसलाय बघा, ऑफिसच्या जवळ. भारी एकदम टेस्ट यायला. आणि कैरी पण घातली बघा याच्यामध्ये. हे बघा, मस्त लागते, आंबट आंबट. हे बघा, दिसते आता कुठली कैरी पण चेतन. हे बघा कैरी, हे बघा. त्याला विचारायला पाहिजे. छान आहे एकदम, आंबट गोड आंबट गोड, भारी लागते पण. काय बोललो मी, असं तिकड नको.
चहा वगैरे घेतली आणि मग त्यानंतर म्हटलं चला जरा उद्याची तयारी करून वगैरे ठेवूया काहीतरी. तर मग गवार मोडायला घेतलंय. पण अनामिका देते का बघा मला गवार मोडायला. तिचं काय चालू आहे बघा. अजिबात ऐकत नाहीये. खाली ठेवलं तर वरती आली आणि सर्व बघा कब्जा कसा केलाय गवारवर. सर्व गवार माझ्याकडून हिसकावून घेतली, काढून घेतली. सगळं अख्ख्या बघा बेडपर्यंत केलंय तिने. मी एवढीशीच आत्तापर्यंत मोडली आहे बघा, दिसते तुम्हाला. आणि तिने बघा काय काय केलं, सगळं बाहेर काढून सगळं खाते आहे. म्हणजे विचार करा, नको म्हटलं काढून घेतलं तरी पण घेते ती. आम्ही कधी तिला असं देत नाही खायला वगैरे. काही द्यायचं असेल तर धुवून वगैरेच देतो. पण बघा तिचं काय चालू आहे. आणि एवढ्याशा आत्ताशा मी फक्त मोडल्यात, ते पण मी अशा चोरून चोरून गपचूप. तोपर्यंत तिने बघा काय केलं, आलीच ती वरती. म्हणजे विचार करा, तिला कळलं मी काहीतरी करते आहे. हे बघा बघा, ऐकते का बघा. आणि बघा कशी बोलते बघा, ओरडते आहे. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसं आहे सर्व, बरे आहेत ना? आज संडे आहे, सुट्टी आहे, आज घरी आहे मी. आणि ममता पण इकडे बघा आहे. आणि आत्ताच जाऊन आलो मी बाहेर जरा, म्हणजे बोललो काहीतरी नाश्ता घेऊन येऊया, आज सुट्टी आहे तर. आज असा बाहेरूनच आणलाय नाश्ता आहे बघा. इकडे आहे मस्त असा मसाला डोसा, इथे आहे इडली, सॉरी इथे आहे बघा मेदू वडा, असं घेऊन आलोय मी. ते सांबार पण आहे आणि ममता इथे चटणी काढते आहे बघा. तर या सर्वांनी नाश्ता करायला. मस्त असा यम्मी असा नाश्ता आहे. यावेळी बोललो जरा बाहेरूनच आणूया, रोज तर घरी काय ना काय करतेच म्हणता. पण बघा आणलंय बाहेरून थोडं. हो शिरा चांगला झाला होता. बघा आपण बाहेरून आणतो, चव असते असं त्याला गरम गरम म्हणून, पण किती कॉस्टली वगैरे असतं बघा. हे खूप कॉस्टली आहे, मी आणलं ते. पण ठीक आहे, आता एकदा आणलं बाहेरून, काय म्हणतात. मला तर असं हे वाटलं की आणूच नको. मी ते चेतनला म्हटलं कशाला हो आणलंय तेच एवढं, तर ना, माहितीये का? एवढ्याशा या पदार्थाचे किती चार्जेस घेतात ते लोक हे बघा. 2 मेदूवडे आहेत, हे किती 110 ला समथिंग, 2 110 115 ना, 115 सॉरी 115 116 पण घेतले त्याने काहीतरी, 1 रुपया पण जीएसटी काहीतरी. म्हणजे विचार करा काय म्हणजे काय घेतात बघा हे लोक आपल्याकडून. त्यापेक्षा घरचं खाल्लेलं बरं, आणि आम्ही घरचंच खातो नेहमी बनवून. मी चेतनला म्हटलंच नको आणू उगाच काय. पण बोललं जाऊ दे, एकदा तरी बाहेरून बघूया जरा टेस्ट करून, म्हणून आणला. तर या सर्वांनी मंडळी नाश्ता करायला. सगळी कामं वगैरे आवरली, अंघोळ्या झाल्या, कपडे धुतले, त्यानंतर लादी पुसली, सर्व झालं. आणि इकडे बघा जरा वाटप वगैरे होतं ना, तर वांगी होती घरामध्ये, तर छान असं बघा वांग्याचं भरीत केलंय. म्हटलं आमटी भात वगैरे नको आज, म्हटलं चला भाकरी आणि भाजीच काहीतरी करूया. म्हणून हे बघा वांगी अशी चिरली आणि त्याच्यामध्ये वाटप घालून केलंय मी. हे बघा वांग्याचं भरीतच म्हटलं तरी चालेल, काय हरकत नाही. असं अख्खीच वांगी ठेवली होती आणि छान त्याच्यात खोबरं वगैरे घातलं होतं. आणि मस्त 2-3 फक्त भाकऱ्या केल्या होत्या बस, बाकी काहीच केलं नाही. आत्ता चेतनला म्हटलं एवढंच खाऊ आता, कारण की सकाळी पण नाश्ता जरा उशिरा झाला होता ना, त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ द्या चला. तर या सर्वांनी भरीत आणि भाकरी खाण्यासाठी कोणाकोणाला आवडतं वांग्याचं भरीत आणि भाकरी नक्की कमेंटमध्ये सांगा. पण ही केलेली आहे मी तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरीच आवडते आम्हाला जास्त करून, म्हणून मग तांदळाची भाकरी बनवली आहे. तर या मंडळी जेवायला. सोसायटीमध्ये कामं चालू असल्या कारणामुळे ना हे सर्व बंद करून ठेवावं लागतं, सारखं कॉकवर लक्ष ठेवावं लागतो, कारण की काम बाहेर चालू आहे, म्हणून मी नेहमी बंद करून ठेवते. आणि इकडे बघा छानपैकी नवीन गेट पण लावलंय आमच्या बी विंगसाठी. हे बघा छान असं मस्तपैकी. जरा म्हटलं चला खाली जाऊन येऊया, काय चाललंय बघूया. तर असं आहे बघा, काय विचारू नका बघा, सगळी कामं काय पसारा आहे बघा सर्व कसा. अशा प्रकारे गेट लावले नवीन. हे आधी जुनं होतं ते काढलं, जुनं होतं ते तिकडे ठेवलंय त्या बाजूला कोपऱ्यात आता ते बघा. आणि हे आत्ता लावले नवीनवालं अशा प्रकारे. जुनं होतं ते एवढं पण नव्हतं खराब झालं, पण थोडंसं खालच्या बाजूने तो हे झालं होतं ना, मध्ये कुत्रे वगैरे पण येतात, त्याच्यासाठी ते असं एकदम पॅक केलंय असं. हे बघा हे सगळं आता कधी स्वच्छ होईल कधीपर्यंत माहीत नाही, पण होईल अजून 15-20 दिवसात तरी असं म्हणतायत. बघू आता कधी होतंय. चेतनचा डान्स नक्की बघा सर्वांनी. नाही मिलेगा. जरा पीछे जाओ, थोड़ा पीछे. वाह वाह वाह, क्या बात है. आता सुंदरी सुंदरी वर डान्स कर. सुंदरी 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 सुंदरी, तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग. सुंदरी सुंदरी, तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग.
ते विसरलं ना मला सुंदरची. आणि ते आपलं दुसरं ते करतोस ना तू हिंदीवाला ते गरीब सावरिया तिक तिक दे गरीब सावरिया डडे 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 डडे. अजून अजून तुला तेच आठवलं होतं. हा चल तिक तिक दे गरीब सावरिया तिक तिक दे गरीब सावरिया हा चल आता बायलोनी या चल बायलोनी तुझं येत नाही मला मध्ये सॉंग येत अजून सध्या तर एवढंच आठवले. हा काय काय गाणं चालू आहे ना. पणाला ते गाणं. अशा प्रकारे डान्स आता संपलेला आहे चेतनचा. रिहर्सल संपलेली. डान्सची रिहर्सल संपलेली आहे अशा प्रकारे.